नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी सेविका आंदोलन मुंबई राज्य सरकारकडून मोठी हालचाल चालू झालेली आहे। पेन्शन व ग्रॅज्युएटी मिळणार। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अपडेट पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी। चला तर जाणून घेऊया काय आहे माहिती, व्हिडिओला सुरू करूया। अंगणवाडी वर्कर्स, अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि 2.25 लाखापर्यंत ग्रॅज्युएटी मिळणार। राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। राज्य सरकार येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्याच्या तयारीत असून याचा लाभ हा राज्यातील 2 लाख अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना मिळणार आहे। अंगणवाडी सेविकांसाठी राज्य सरकारकडून मोठी खुशखबर देण्याच्या तयारीत आहे। अंगणवाडी सेविकांना संप सुरू केल्यानंतर सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू होणार, त्याचबरोबर ग्रॅज्युएटीही दिली जाणार अशी माहिती मिळत आहे। हा निर्णय झाला तर राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना 1,55,000हून 1,76,000पर्यंत ग्रॅज्युएटी मिळण्याची शक्यता आहे। राज्यातील 2 लाख अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना याचा नक्कीच लाभ मिळणार आहे। तसेच राज्यातील अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युएटी किती द्यायची यावर निर्णय झाला असून त्यांना पेन्शन किती द्यायचं आहे यावरती विभागाचा सल्लामशुरा चालू आहे। येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महिला आणि बालविकास विभागाचा प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे। हा निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्रातील 2 लाख अंगणवाडी सेविकांना व मदतनीसांना या निर्णयाचा नक्कीच फायदा होणार आहे। मित्रांनो, आता पाहूया अंगणवाडी सेविकांच्या नेमकं प्रमुख मागण्या काय होत्या। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शासकीय कर्मचारी घोषित करा। वेतन श्रेणी, ग्रॅज्युएटी, इतर लाभ द्यावेत। दरमहा 26,000 रुपये मानधन देण्यात यावे। मदतनीसांना 20,000 रुपये मानधन द्यावे। महागाई भत्त्यामध्ये दुप्पटीने वाढ करावी। दर 6 महिन्यात महागाई भत्ता देखील वाढवावा। तसेच सेवा समाप्तीनंतरच्या पेन्शनचा प्रस्ताव अधिवेशनात मंजूर करा। अंगणवाडीसाठी मनपा हद्दीत 5,000 ते 8,000 भाडे मंजूर करावे। आहाराचा दर बालकांसाठी 16 रुपये तर अतिकुपोषित बालकांसाठी 24 रुपये करावा। आपल्या या विविध मागण्या राज्य सरकारने मान्य कराव्यात यासाठी अनेक दिवसापासून आंदोलन सुरू केलं होतं। त्यानंतर राज्य सरकारकडून संबंधित निर्णय यायची तयारी आहे। अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना देण्याची ग्रॅज्युएटी रक्कम जवळपास निश्चित केली आहे, पण पेन्शन किती द्यायचे याबाबत निर्णय मात्र अद्याप नसून त्यावर सल्लामशुरा चालू आहे। तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस राज्यातील अंगणवाडी सेविकांना व त्यांच्या पेन्शन, ग्रॅज्युएटी आणि इतर मागण्यांसाठी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन सुरू होतं। त्यानंतर आत्ताच्या महायुतीच्या सरकारवर त्यावर निर्णय घेण्याचा अंतिम टप्पा असून येत्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये त्यावर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। मित्रांनो, ही होती अपडेट अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाबद्दल। जर दिलेली माहिती योग्य वाटत असेल, माहिती दिलेली व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। धन्यवाद मित्रांनो।